रात्र आणि रात्रीचा दिवस करणाऱ्या माझ्या मित्रांनो, बघा या ठिकाणी एक प्रश्न आहे. सोबतच्या वेन आकृतीच्या सहाय्याने कोणता प्रश्नसंच दाखवता येईल? हा प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. बघा या ठिकाणी वेन आकृती बघा, एक चौकोन आहे, मध्ये एक चौकोन आहे, त्रिकोण आहे. हे मुद्दे खूप महत्वाचे असतात. ह्या मुद्द्यावरच आपल्याला त्या प्रकारे उत्तर काढता येते. लक्षात ठेवा, काय आहे? गुलाब, फुल, मोगरा. आता ह्यामध्ये काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे? हा म्हणजे एक मुख्य भाग आहे. त्या मुख्य भागामधल्या दोन ह्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी वेगवेगळ्या दाखवल्यात. ह्या गोष्टी खूप बारकाईने लक्ष द्यावं लागतं आपल्याला. इथे ही गोष्ट वेगळी आहे, पूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या आतले भाग आहेत, पण ते आतले भाग पण वेगवेगळे आहेत. हे लक्षात घ्या. परीक्षेत तुम्हाला असा भाग देतात, मग असा देणार, मग त्याच्यामध्ये देणार. मग असं असेल तर आत 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 भाग ते काय करतात? येतात. इथे काय आहे? पूर्ण भाग आहे आणि मधले दोन्ही भाग वेगळे आहेत. तर आपण प्रश्न बघूया. गुलाब, फूल आणि मोगरा हा पर्याय आहे. आता जर लक्षात गेलं, मोठा भाग याच्यामध्ये फूल आहे, मोठा भाग हा फूल आहे. गुलाब आणि मोगरा वेगवेगळे आहेत, म्हणजे फुलामध्ये ते दोन प्रकार आहेत. जसे इथे आणि इथे हे दोन काय आहेत? प्रकार आहेत. याचा अर्थ आपलं काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग तालुका, जिल्हा आणि राज्य. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आधी बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची की आधी सगळ्यात मोठा भाग बघायचा कोण आहे. ह्या सगळ्यात मोठा भाग राज्य, आपण ह्याला राज्य म्हटलं. राज्यानंतर छोटा आहे जिल्हा, मग ह्याला जिल्हा म्हटलं तर जिल्ह्याच्या आत तालुका असतो, तर बसणार का? तर हा पर्याय बसणार नाही. तिसऱ्याकडे बघा, फळे, आंबे आणि हापूस. आता याच्यामध्ये बघा, फळे घेतलं, मोठा सर्वात कोण आहे? फळे. फळे घेतलं, त्यानंतर आंबे घेतले, हा आंबा घेतला, तर आंब्यामधला प्रकार आहे हापूस, म्हणजे आंब्याच्या आतमध्ये हापूस पाहिजे, म्हणजे हा सुद्धा पर्याय आपला येणार नाही. त्यानंतर पुढे बघा, पाळीव प्राणी. आता ह्या तिघांमध्ये सर्वात मोठा कोण आहे? पाळीव प्राणी आहे. आणि पाळीव प्राणीमध्ये कुत्रा आणि मांजर हे दोन वेगवेगळे भाग आहेत. याचा अर्थ हे आपलं बरोबर आहे. यावरून एक लक्षात घेतंय की आपलं उत्तर आणि ड. मग पर्याय बघायचं, आणि ड कुठे आहे? तर पर्याय नंबर 2 मध्ये. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपल्याला ही पद्धत वापरताना लक्षात ठेवायचं की मोठा भाग कोण आहे याचा शोधायचा, म्हणजे आपलं उत्तर हमखास येणार, कुठेही चुकणार नाही. चला, ओके, थँक्यू.